नमस्कार, आपण पाहता प्राईम न्यूज मराठी। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध दर्शवण्यासाठी हा निषेध नोंदवण्यात आला। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निर्दोष नागरिकांचा बळी गेला। हल्ल्यास कारणीभूत देशासोबत क्रिकेट खेळणे हे देशवासियांना मान्य नसल्याचे यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खून और पानी एक साथ नहीं बह सकता असे सांगितले होते, मग पाकिस्तान सोबत सामना खेळणे हे कितपत योग्य आहे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। या निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राहुल देशपांडे, पूनम पटेल, स्वप्नील दुधे, फारुखभाई नागानी, दीपक फिस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या निषेध आंदोलनानंतर संपूर्ण तालुक्यातून सिंदूर गोळा करून तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या मागचा उद्देश असा, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑपरेशन सिंदूरची आठवण व्हावी आणि त्यांनी हा सामना होण्यापासून थांबवावा। प्राईम न्यूज मराठीसाठी शकील देशमुख यांचा रिपोर्ट। अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। नवा विचार, नवा दृष्टिकोन, अर्थातच प्राईम न्यूज मराठी।